छवी छवी छवी, तसंही या घरात छवी छवी छवीचा जप सुरू असतो. या घरची छोटी सून झाली आता तर, म्हणजे मला काय किंमत मिळणार. बाई आजी, बाई आजी, बाई आजी. काही काम होतं का बाई आजीकडे? बाई आजींनीच बोलवलं होतं मला इथे. तुम्हाला पण? हो, मलाच. तुला पण? हो, मला पण. एनिवे, सांगायचंच विसरले मी. खरंच थँक्यू. वडाची पूजा करताना तुमच्यामुळे माझा जीव वाचला. नाही, खरंच अनर्थ होता होता टळ. थँक्यू. वहिनी, आभार कसले मानताय तुम्ही? तुम्ही या घरच्या मोठ्या सून आहात ना, आणि राजगुरू घराण्याचं आणि घरातल्या सगळ्या माणसांचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. काय छान वाटलं मला ऐकून आता. अहो वहिनी म्हणालात ना, मस्त, अगदी बरोबर बोललात. आता मोठी जाऊ आहे ना मी तुमची. करेक्ट. नात्याचा मान महत्वाचा, नाही का? बरोबर आहे वहिनी. काय माझ्यावर लहानपणापासून बाई आजीचे संस्कार आहेत ना, आणि अहो वहिनी, मी तुम्हाला इतका मान देईन ना की घरातले सगळे डोक्यावर घेऊन वरात काढतील तुमची. अगवी हो का? बघूयात ना कोण कोणाची वरात काढतंय. नाही, काय आहे, आता तुम्ही नवीन सून म्हणून या घरात आलाय, त्यामुळे आता हे सगळे मान आधी तुम्हाला मिळणार आहेत. माझं लग्न झालंय, मी लग्न होऊन आधी आलीये तुमचा या घरात सून म्हणून. तुम्ही आत्ता आलात नवीन सून म्हणून, नाही का? नाही नाही, तुम्ही सून म्हणून आल्या असाल या घरात, पण मी लहानाची मोठी याच घरात झाली. त्यामुळे बघूया काय होतंय ते. शांभवी, छवी, वा, दोघी आहात का बरोबर? काय याची? शांभवी, छवी, आज वटपौर्णिमेची पूजा खूप छान केलीत तुम्ही. आणि दोघींची पहिली वटपौर्णिमा. आमच्या राजगुरू घराण्याची पद्धत आहे. तुमच्या दोघींसाठी बांगड्या केल्या. यावं. छवी, हे घे, 2 तुझ्या. आणि शांभवी, या 2 तुझ्या. सुंदर आहेत. सुखी राहा, सुखी राहा. तुम्ही दोघी नातं खूप छान जपताय. किती खेळीमेळीने वागताय एकमेकींशी, म्हणून हे बक्षीस. एक मिनिट छवी, हे तुझं जास्तीचं बक्षीस. हे घे. बाई आजी, अगं हे कशाला? छवी, तू शांभवीला आगीपासून वाचवलंस ना, म्हणून. हो बाई आजी, आग लागली होती, पण मी वेळीच आटोक्यात आणली.
यापुढे सुद्धा असं होणार नाही याची व्यवस्थित काळजी घेईन मी. फक्त बायज्जी तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असतो. तर माझा आशीर्वाद सतत आहेच. सुखी राहा, सुखी राहा. थोरल्या जाऊबाई पण आहे. शांभवी, आता तुझ्या पण पाया पडायचं. अगं रोज रोज काय सगळ्यांच्या पाया पडायचं ग? हा, काही नाही, काही गरज नाही. अगं नाही नाही बायज्जी, असं कसं म्हणतेस तू गरज नाहीये? बरोबर आहे त्यांचं, मान तर दिलाच पाहिजे ना. वहिनी पाया पड. काय झालं का शांभवी? काय ग वहिनी, काय झालं? काही नाही. उद्या सत्यनारायणाची पूजा आहे. खूप धावपळ होणार आहे आणि आज तशा पण तुम्ही दोघी खूप दमला असाल ग. जा, जाऊन झोपा. आणि चवी, तू आज माझ्या बरोबर झोप खोलीमध्ये. हो चालेल, इथेच झोपेन ना मी. गुड नाईट. गुड नाईट शांभवी. अरे तू काय सगळं करत बसलाय साकेत दादा? मी करतो ना नंतर, तू असू दे प्लीज. नंतर काय आणि आत्ता काय? तू केलं काय, मी केलं काय? तयारी होणं महत्वाचं आहे की नाही? मग अनिकेत, एकदम अचानक लग्न होऊन गेलं रे तुझं. म्हणजे आपण ठरवलं काहीतरी वेगळं होतं आणि घडलं काहीतरी भलतच. तुझं 26शी लग्न झालं हे ऍक्सेप्ट व्हायलाच वेळ गेला नाही. मला तरी कुठे विश्वास बसतोय मी जे केलंय त्यावर. पण माईसाठी ते आवश्यक होतं, कारण मी माईला अशा अवस्थेत नाही बघू शकत साकेत दादा. अनिकेत, तू जे काही केलंस ना ते अगदी योग्य केलंस. आणि म्हणूनच तर बाई आजीने तुझ्या या निर्णयाला पाठिंबा दिला ना. आणि तुला कळतंय का अनिकेत, तू किती नशीबवान आहेस. तुला छवीसारखी बायको मिळाली रे. तुम्ही दोघंही एकत्र लहानाचे मोठे झालायत. तुमच्यात घट्ट मैत्री आहे, एकमेकांना समजून घेण्याची ताकद आहे. अजून काय हवं एखाद्या जोडीदारामध्ये? एक जवळचा मित्र, आपलं आयुष्यभराचा साथीदार होणं ही किती मोठी गोष्ट आहे. आणि मला माहिती आहे छवीला सुद्धा हे स्वीकारणं खूप सोपं जाणार आहे. अनिकेत, तू छवीशी बोललाय का रे? कशाबद्दल? कशाबद्दल असं नाही, पण एकंदरीतच तुझं बोलणं झालंय का तिच्याशी? वेळ कुठे मिळालाय? आता वटपौर्णिमा होती, आता या पूजेची तयारी, सगळं कामाकामातच जातोय ना सगळा वेळ. आणि बाई आजी पण सतत सोबत आहे, तिच्या वेळच मिळत नाही. पण मला भीती कसली वाटते माहिती साकेतदा? या नवीन नाताच्या दडपणामुळे आमच्यातली मैत्री तर नाही संपणार ना? नाही, तू असा विचारच करू नकोस अनिकेत. मैत्री अशी गोष्ट आहे ना, ती संपत नाही कधीच. मैत्रीचं नातं असं आहे ना, जे दिवसेंदिवस वाढत राहतं, फुलत राहतं. त्याची काळजी तू करू नकोस.
महत्वाचं काय आहे, तू छवीशी बोलणं, कळतंय? माईला बरं वाटू दे, मग बोलतो. निकेत, माईला बरं वाटणारच आहे. तिची काळजी करू नकोस तू. ती आत्ता घरी येते की नाही बघ, बरी होऊन. तू छवीशी बोल बरं आधी. मी तर म्हणतो आज आत्ता जसा वेळ मिळेल ना तसं छवीकडे जा आणि तिच्याशी शांतपणे बोल, मन मोकळं कर. काय, तुमच्या दोघांची मनं मोकळी होणं जास्त गरजेचं आहे. मी पाहतोय ना तुमच्यात एक अबोला आहे, एक ऑकवर्डनेस आहे. तो संपला पाहिजे अनिकेत, लवकरात लवकर. त्यानंतरच तर तुमचं खरं नातं फुलायला सुरुवात होईल, नाही का? जास्त विचार करू नकोस अनिकेत, छवीशी बोल, ते जास्त महत्वाचं आहे. हं? छवी छान दिसते ग. छवी, काय ग, मग चेहरा का पडलाय तुझा? बायजी, आपल्याला लग्न टाळता आलं असतं. अगं, असं का म्हणतेस एकदम? एकदम नाही, पण माझी आणि फिरंग्याची कुठेच बरोबरी नाही होऊ शकत. तो इतकं शिकलाय, तो परदेशात राहून आलाय, त्याला खूप मोठी मोठी कामं जमतात, करता येतात. तो हँडसम आहे, त्याला सुद्धा स्मार्ट मुलीच आवडत असतील ना. मी तर त्याच्या बाजूला पण उभं राहण्याच्या योग्यतेची नाहीये. छवी, हे आपण नाही ठरवायचं, नियती ठरवत असते. पण तरी बाई आजी, जे काही घडलंय ते खूप विचित्र घडलंय. मला मला मान्य आहे, फिरंग्याने आईसाठी हा निर्णय घेतला आणि माझ्याशी लग्न केलंय. पण अगं, त्याच्याही काही इच्छा आकांक्षा असतील, त्याचीही काही स्वप्न असतील, ती सगळी मातीमूल झाली. छवी, अनिकेतनं खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. आणि समज त्याने तुझा जोडीदार म्हणून कधी विचार केला नसेल, आणि त्याला असं पण वाटत असेल की बाबा तुझ्यापेक्षा सुंदर, तुझ्यापेक्षा स्मार्ट, जास्त शिकलेली बायको हवी. अगं, पण तुमच्यात घट्ट मैत्री आहे, तुम्ही एकमेकांना ओळखत नाही असं तर नाही ना बेटा. आणि छवी, सर्वात महत्वाचं, तुझ्यावर आणि अनिकेतवर या घराने चांगले संस्कार केले, त्यामुळे तू आणि अनिकेत एकमेकांना छान सांभाळून घ्या आणि मस्त संसार करा, माझी खात्री आहे. मी माझ्या परीने करेनच, पण या सगळ्यात माझा मित्र दुरावेल, आमची मैत्री संपून जाईल. नाही ग, असं नाही होणार. उलट ही मैत्रीच तुमचा संसार फुलवायला मदत करेल आणि माझी खात्री आहे यातनच तुला तुझं उत्तर सापडेल बघ. हास ग छवी, हास ना, आता जरा हास ना. मला ना अशी घरभर फिरणारी, बडबड करणारी, चिडचिड करणारी नेहमीची छवी हवी आहे. आणि हे बघ, हे असं तोंड पाडून ना घरभर फिरायचं नाही. घरची सून आहेस तू, कायम हसत आणि प्रसन्न राहायचं. अगं, कितीही कठीण परिस्थिती आली ना तरी त्याला धीरानं तोंड द्यायला शिक. छवीला या गिल्ट मधून मलाच बाहेर काढावं लागणार आहे.
गप 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 बिलकुल गप. अजिबात आवाज करायचा नाही. असं शांत हो, शांत हो. हे बघ छवी, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. अरे काय अशी मक्कासारखी काय बघतेस? काहीतरी बोल यार. आधीसारखे प्रश्न विचार मला, आधीसारखा त्रास दे मला. काहीतरी रिॲक्ट हो छवी, काहीतरी बोल प्लीज. अरे बोल यार, काय प्रॉब्लेम आहे तुझा? छवी तू मारतेस, मारते काय ग? तोंडावर हात ठेवल्यावर कसं बोलणार आहे मी? सॉरी 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 सॉरी, चुकलं. निरंग्या, मला पण तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. हो ना. आपण एक काम करूयात, इथे आपल्याला बोलता येणार नाही. आपण बाहेर जाऊयात. हा, बाहेर जाऊन बोलूयात. चल. बाहेर बाहेर कसं? भैयाजीने बघितलं तर ओरडेल. नाही नाही, कोणाला काही कळणार नाही. भैयाजीला पण नाही कळणार. तू चल, बाहेर चल. ऐक ना छवी, इथे घरी नाही बोलता येणार आपल्याला शांतपणे. आपण बाहेर जाऊ कुठेतरी. तू तू चल तर. चल चल ना छवी. ठीक आहे. चल चल चल. कोण आलं असेल आता? कानामागून आली आणि तिखट झाली. कानामागून आली काय? डोक्यात गेलेली होतीच आधीपासून. आता या घरात आली माझ्या डोक्यावर तांडव करायला. आता या घरची सून छवी, छवी या घरची सून. छवी छवी छवी. तसंही या घरात छवी छवी छवीचा जप सुरू असतो. या घरची छोटी सून झाली आता तर म्हणजे मला काय किंमत मिळणार? मला तर आजही किंमत नाहीये. मी तर या घरची लेक आहे, पण किंमत शून्य. सगळी किंमत कोणाला? त्या नोकर छवीला. इतके वर्ष ती या घरात आश्रित राहते आणि आज तिने काय केलं? अनिकेतशी लग्न. आपण दोघी एक झालो तर या घरातून त्या छवीला सहज हाकलून देऊ शकू. बोला, द्याल साथ? माझी जर साथ दिलीत तर या घरात तुम्हाला मान मिळेलच आणि हवे तेवढे पैसे. साकेतशी बोलून मोरू काकांना चांगली पोस्ट मिळवून देईन आणि चांगला हिस्साही. ते म्हणतात ना, दुश्मनचा दुश्मन दोस्त. चालेल, आपण दोघी मिळून त्या छवीला या घराबाहेर काढू. मी आहे तुझ्या सोबत. आजपासून आपली मैत्री पक्की. पण दगा फटका केलास
माझ्या एवढी वाईट कोणीच नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. छवी, आजपासून तुझा सासुरवास सुरू. एवढ्या रात्री इथे अतिशय महत्वाची बातमी आहे. काय? ती जोडगोळी आत्ताच बाहेर गेली. जोडगोळी? कोण जोडगोळी? कोण कुठे गेलाय? छवी अनिकेत पूजा होण्याआधीच ते घराबाहेर पडले. ती बघितलंय डोळ्यांनी. हे आपल्याला ना काहीतरी करायला हवं. आपल्याला या गोष्टीचा फायदा घ्यायला हवा. हे म्हणजे ते दोघं परत येण्याआधी आपण त्यांची बदनामी करूया. हा, आपण असं सांगूया की त्या छवीने अनिकेतला भरीस पाडलं. सगळं खापऱ्यानं छवीवर फोडूया. आपल्याला अलर्ट राहायला हवं. छवीला जर घरातून बाहेर काढायचं असेल ना, तर एकही संधी सोडायची नाही. कळलं? प्लॅन चांगला आहे तुमचा, पण ही दोघं आत्ता इतक्या रात्री कुठे गेलेत हा प्रश्न पडलाय मला. छवी, मला इम्पॉर्टंट बोलायचं आहे तुझ्याशी जरा. काय बोलायचंय? म्हणजे त्यासाठी आपण इतक्या रात्री एवढं लांब आलोय. हो, म्हणजे ते ते आपण आधी आईस्क्रीम खायचं का? नाही म्हणजे आधी आईस्क्रीम खाऊ आणि मग बोलू. ठीक आहे, आणतो मी आईस्क्रीम. दोन फालुदा. असं वाटलं होतं घराबाहेर पडलो तर घडाघडा बोले, पण तेही जमत नाही. हा, छवी, खा ना आईस्क्रीम खा. हा, तू पण खा. हो खातो मी पण. छान आहे ना फ्लेवर? हा, फ्लेवर छान आहे. या पावसाळी वातावरणात आईस्क्रीम खाणारे आपणच असो असे दोघं वेगळे. आपलं सगळंच वेगळं आहे. माझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेण्यासाठी तू घाई केलीस फिरंग्या. म्हणजे भावनेच्या घरात तू तुझ्या माईसाठी माझ्याशी लग्न केलंस, पण तू तुझी स्वप्न मोडलीस अरे. आणि या सगळ्याला कुठेतरी मी जबाबदार आहे. नाही नाही नाही, असं काही नाहीये. नाही नसेल तू माझा एक ऐकशील का? आपण ना घरी सांगूया की हे नातं आम्ही जास्त वेळ नाही टिकवू शकत. आम्ही
आम्ही खूप वेगळे आहोत. लग्नासारखं नातं नवरा बायको म्हणून आम्ही या बंधनात नाही अडकू शकत.